तर सगळ्यांना अगोदर शुभरात्री. तर हा व्हिडिओ मी कालचा आहे तो तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर इथे आता मुलाला माझं थोडं गाडीला थोडासा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये मला खूपच टेन्शन आलेलं. मग त्याच्यासाठी आता मी हे थोडेसे कोबीचे भजी करायला घेतलेले. तर भजी करताना त्याच्यामध्ये पहिल्यांदा मिरची कोथिंबीर कापून टाकलेली, बेसन हळद टाकलेली आणि नेमका काय झाला सोडा मला भेटतच नव्हता डब्यामध्ये. कदाचित मला पण टेन्शन आलं असेल. आणि ते वेळापत्र बघू शकता का, मुलांच्या आवडीच्या भाज्यांचं लावलेलं आहे. आणि माझे कडकडीत मोहन तयार केलं तेलाचं आणि ते त्या पिठामध्ये ओतलं, जेणेकरून आपली भजी छान असे कुरकुरीत होतात. आणि खरंच छान झालेले. तुम्ही पण कधीतरी अशा पद्धतीने नक्कीच करून बघा हे कोबीची भजी. म्हणजे मंचुरियन वगैरे खाण्यापेक्षा नाही भजी छान आहेत. आणि कुकी बघा, कुकी अगदी किचनमध्ये माझ्यासोबतच आहे आणि छानच ती भजी लागतात आणि पौष्टिकही थांबणार आहेत, कारण कोबी वगैरे त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळं. आणि स्वासोबत मुलं अगदी आवडीने खातात. तर असो, तर आजचा प्रसंग माझ्या मुलासाठी काहीतरी शिकवून गेला. तो मित्रांसोबत गेलेला CNG टाकायला. जर गाडी त्यांनी स्वतःनी चालवली असती तर कदाचित हा प्रसंग घडला नसता. तो सांगत होता मित्रांना का गाडी साईडला लावा, पण मित्र काही ऐकला नाही. तो काय होणार नाही आणि शेवटी गाडीला नुकसान झाला. नशीब काही ते गाडीमध्ये कोणी नव्हतं, म्हणून आज प्रसंग मोठा होता वाचला. तर असे काही अनुभव पाहिजेत माणसाला का जे आपल्याला कधी शिकून जातात. आणि कधी कधी ना एखादी चुकी जर आपण केली ना आपल्याकडनं झाली तर त्याचा कधी कधी पस्तावा एवढा होत नाही किंवा त्याचा आपल्याला शिकता येतं. पण तीच दुसऱ्याकडनं समजा त्या गाडीचं समजा काही झालं, नुकसान झालं किंवा काही झालं तरी मग ते वेगळंच असतं. कारण आपण दुसऱ्यावर विश्वास टाकतो स्वतःपेक्षा. म्हणून आपण जास्तीत जास्त स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि बघा हे भजी ज्याप्रमाणे अगदीच गरम तेलामध्ये चांगले कुरकुरत होतात, तर माणूसही अगदीच अशाच तेला का अनुभव असतात ना कडकडीत, तेव्हा तो रात्री शिकून जातो. आणि आता आपली भजी तयार आहेत अगदी सॉससोबत खाण्यासाठी. आणि आता जेवणामध्ये माझा आजचा मेनू साधाच होता, मुगाची भाजी, वरण, उडदाचा आणि भात होता. पण माझ्या मुलासाठी मी ऑमलेट काढलेलं आहे, कारण तो जिमला वगैरे जातो आणि त्याला नॉनव्हेज असेल ना का त्याला 2 गंधाला जास्तच जातात. तर तुमची पण मुलं अशी आहेत का? आणि नक्कीच या पद्धतीने ऑमलेट करून बघा. अगदी सिंपल आणि पटकन होतो, कारण मला कामाचा लोड जास्त होता आणि वेळ कमी होता. त्याच्यामुळे आता मी हा अगदी साधा पद्धतीने ऑमलेट काढला, पण त्याला तो आवडला आणि छानच. तर तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा. आणि तुमचंही तुमच्या मुलांसोबतचं बॉन्डिंग छान आहे का? कधी तुम्हाला कुठले प्रसंग असे झाले, त्यांच्याकडे एखादी चुकी झाली का, ते काही सांगतात का? तर माझी तरी मुलं आहेत, ते सांगतातच मला. कधी कधी गोष्टी सांगतात पण सांगतात. आणि माझी मुलं माझे गुरु आहेत, कारण माझं मग काही चुकलं ना तर ते जास्त करून मला शिकवतात का असं नाही मम्मी तसं करायचं. तर 9:30 झालेले, जेवण वगैरे झालेले आणि भांडी घासून सगळी झालेली, ओटा वगैरे आवरलेला. एवढा आधी काय टापटीप नाही आवरायला भेटत, पण आवडते बऱ्यापैकी जसा वेळ भेटेल तसा. आणि आता इथे कपडे रात्रीचेच असतात माझे, कारण सकाळी शाळा असते ना, रात्रीचेच कपडे असतात बहुतेक.